आज अगदी 10 मिनिटात बनणारे उपवासाचे कुरकुरीत पकोडे आपण बनवूया। भगर बटाटा मिक्स हे उपवासाचे कुरकुरीत बनवायला सोपे आहेत आणि आता नवरात्र आहे, तर अशा प्रकारे ही उपवासाचा हा पदार्थ बनवा। सोबत उपवासाची चटणी पण आहे, याची लिंक मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 मोठे बटाटे किसून घेतलेत। किसल्यानंतर ते पाण्यात ठेवले थोडा वेळ, नंतर पाण्यातून काढून त्यातलं पूर्ण पाणी तेवढं मी काढून घेतलेलं आहे। किसणीचा जो मोठा भाग असतो त्याने ते किसून घ्यायचे। नंतर त्यात मी घातलंय पाऊण वाटी मी राजगिरा पीठ घेतलंय, हे सहज कुठेही दुकानात तुम्हाला मिळेल। नंतर मी इथे घेतलंय भगर पीठ। तर भगर पीठ नसेल तर भगर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, नंतर त्याला चाळणीने चाळून घ्यायचं। पीठ अगदी व्यवस्थित तयार होतं। तर 4 चमचे आपण भगर पीठ घ्यायचं। पीठ थोडं ठेवलंय, नंतर आपल्याला गरज वाटेल तर परत आपण त्यात ॲड करू शकतो। 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या बारीक कापलेल्या, नंतर अर्धा चमचा जिरे पावडर, भाजलेले जिरे पावडर आहे ते, नंतर थोडीशी लाल तिखट घालायची, मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार, अर्धा छोटे चम्मच साखर घालूया, कोथिंबीर घालायची, आणि तुम्हाला उपवासाला जर तीळ चालत असेल तर 1 चमचाभर त्यात घालायची तीळ। नंतर त्यात घालायचं शेंगदाण्याचं कूट। तर अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट मी घेतलेला आहे, आणि तुमच्याकडे लिंबू असेल तर अर्धा लिंबाचा रस घाला, त्याने सुद्धा खूप मस्त चव येते। तर सुरुवातीला हे व्यवस्थित पाणी न घालता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने हलकंसं दाबून चोळून मिक्स करायचं। बटाट्याचं आपण आधी सुरुवातीलाच पाणी काढून घेतलेलं होतं, तर आता हे हाताने आपण मिक्स करून घेऊया। नंतर त्यात थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे 1 चमचाभर पाणी घेतलंय मी। 1 चमचाभर पाणी घ्यायचं आणि परत आपण हे मिक्स करायचं। अगदी सुरुवातीलाच खूप पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं। परत 1 चमचा मी पाणी घेतलेलं आहे, आणि एकूण मला 2 चमचे पाणी यात लागलेलं आहे, त्यापेक्षा जास्त नाही, खूप पाणी घालायचं नाही। तर आता आपण याचे पकोडे तळून घेऊया। तर सुरुवातीला मी एकच पकोडा तळून घेते। जर तो तेलात सुटला तर परत आपण त्यात थोडं पीठ वाढवून घ्यायचं। पण इथे आपला पकोडा अगदी व्यवस्थित झालेला आहे, तो कुठेही तुटला नाही आहे किंवा तेलात असा सुटला नाही आहे। तर आता याला आपण काढून घेऊया आणि बाकीचे पकोडे असेच आपण करून घेऊया। तर तेल मस्त गरम करायचं, नंतर पकोडे जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा गॅस अगदी कमी करायचा, नाही तर तेल हातावर येऊ शकतं। सर्व पकोडे आपण कढईत घालायचे, नंतर गॅस मीडियम करायची। गॅस अगदी कमी पण ठेवायची नाही, गॅस मीडियम ठेवायची, पण सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। पकोडे कढईत घातल्यानंतर ते थोडा वेळ तसेच ठेवायचे, लगेच त्याला हलवायचे नाही। नंतर काही सेकंदानंतर ते थोडेसे आपण फिरवून घेऊया। आणि आता हे पकोडे दोन्ही साईडनी मस्त कलर येतपर्यंत आपण हे तळून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग त्याला आलेला आहे। तर हे पकोडे दोन्ही साईडनी मी तळून घेतलेले आहेत। आता हे काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेले आहेत। बनवायला अगदी सोपे आहेत। आता नवरात्र आहे, तर अशा प्रकारे एक उपवासाचा रोज एक पदार्थ आपल्याला लागतो, तर अशा प्रकारे उपवासाचा पदार्थ तुम्ही बनवायला सोपा आहे, लगेच 10 मिनिटात होतो। तर आता हे पकोडे आपण काढून घेऊया आणि असंच एक आपण दुसरी बॅच करून घेऊया। तर सर्व पकोडे कढईमध्ये घालायचे, थोडा वेळ तसंच ठेवायचं, नंतर त्याला चमच्याने हलवून घ्यायचे। दोन्ही साईडनी मस्त सोनेरी रंग येतपर्यंत आपण हे तळून घ्यायचे। रोज उपवासाच्या साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे पकोडे बनवा। यात सर्व तिखट आहे, मसाले आहेत, त्यामुळे चवीला अगदी मस्त लागतात। यात असं वेगळी चटणी करायची पण गरज नाही, पण मी इथे उपवासाची चटणी पण केलेली आहे। याला सुद्धा किती सुरेख रंग आलाय तुम्ही बघू शकता, आणि मस्त अशी कुरकुरीत झालेले आहेत आणि झटपट होतो, फारसा वेळ लागत नाही। कशासोबतही खाऊ शकता, दही सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा मग शेंगदाण्याची चटणी बनवली तरीही चालेल। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। आवडलीच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी। धन्यवाद।